माझं नाव ज्योती शंकर राघवते, राहणार परभणी, आंतरराष्ट्रीय धावपटू. लातूर पोलीस मॅरेथॉन 2.0 ह्या स्पर्धेसाठी आले होते. 10 किलोमीटरला मी फर्स्ट क्रमांक मारला. यानंतर ही लातूरमध्ये प्रथमच आपलं स्पर्धा होती का? नाही, मी ह्याच्या अगोदर पण खूप लातूरला रेस केलेल्या आहेत, पण लातूर पोलीस मॅरेथॉन ही पहिली वेळेस धावलेली आहे. आतापर्यंत तुमच्या कार्यकाळामध्ये म्हणजे किती मॅरेथॉनमध्ये तुम्ही सहभाग नोंदवला? मी पूर्ण आतापर्यंतच्या 42 किलोमीटरच्या मी 60 या 70 अशा 42 किलोमीटरच्या रेस झालेल्या आहेत माझ्या. मेडल आणि ट्रॉफी तुम्ही किती मिळवलेले आहेत आतापर्यंत? असे तर मी खूप मिळवलेले आहेत, पण मी अंदाज म्हणलं तरी मी म्हणजे कोणत्या कोणत्या गावाला गेले ते सांगते. जसं की लातूरला मी पहिली वेळेस आले ते लातूर, मुंबई, दिल्ली, लोणावळा, बांगलादेश, इलाहाबाद अशा खूप ठिकाणी मी रेस केलेले आहेत. आता फेब्रुवारी महिन्यात लोणावळ्याला रेस झाली होती 50 किलोमीटर, त्याच्यात मी पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि 100 किलोमीटरचा नॅशनल रेकॉर्ड आहे माझ्या नावानं 8 तास 20 मिनिटाचा. देशभरामध्ये तुम्ही हे मॅरेथॉन स्पर्धा केल्यात, मात्र लातूरमध्ये काही वेगळे पण तुम्हाला दिसले? नाही, मी पहिली वेळेस मुंबई म्हणजे काय म्हणतात लातूरचे पोलीसवाल्यांनी जी ठेवली ना, खूप चांगलं नियोजन केलेलं होतं आणि खूप चांगलं पण वाटलं मला. आणि पुढच्या वर्षी घ्यावं मला आणखीन इच्छा आहे की ह्याच्यात आणखीन जास्त पार्टिसिपेट करत आहे. आज गुढीपाडवाचं औचित्य साधून एक नवीन संकल्प इथे मांडण्याचा प्रयत्न लातूर पोलीस दलाकडून करण्यात आलेला आहे. एक धाव सायबर सुरक्षेसाठी ही लातूर पोलीस मॅरेथॉन 2.0 ची थीम यावर्षी आपण ठेवलेली आहे. आणि आजच्या दिवशी सकाळी 6 वाजता मोठ्या प्रमाणात रफली 6 ते 7 हजार नागरिक इथे जमा आहेत आणि त्यांनी इथे प्रतिसाद त्यासाठी दिलेला आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आहेत. आता 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर असे 3 वेगवेगळ्या स्पर्धा इथे आपण घेत आहोत. वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या राज्यातूनही काही रनर्स आलेले आहेत जे इथे आवर्जून पार्टिसिपेट आहेत. तर सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की ही जी मॅरेथॉन आहे याच्या मागचा संकल्प हा लक्षात ठेवून कुठेतरी सायबर साक्षरता स्वतःची वाढवावी. कुठे काही मदत लागल्यास सायबर साक्षरतेमध्ये कशाप्रकारे मदत घेता येईल याची थोडी जाणीव ठेवावी. कोणताही प्रॉब्लेम आल्यास सायबर सुरक्षेबाबत 1930 या नंबरला कॉल करावा आणि नक्कीच तुम्हाला सायबर पोलिसांबाबत मदत भेटणार आहे. तर ते टी शर्टवरती पाहता येतं की त्याबद्दलचं आपण ऑनलाईन व्यवहार टाळावा हे सगळं काही सांगितलं. बरोबर. त्याबद्दलचं काय? तर जे टी शर्ट्स आम्ही मॅरेथॉनसाठी प्रिंट केलेले आहेत त्यामध्ये परिपूर्ण माहिती सायबर सुरक्षतेबाबत आहे. तर तुम्ही जर का बघू शकता की इथे काय करू नये किंवा काय करावे याच्याबाबतची डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर आपली हेल्पलाईन चा इथे नंबर दिलेला आहे. त्याचबरोबर इथे पण आहे आपल्या 112चा नंबर आहे इथे आहे. सो बेसिकली थोडी साक्षरता वाढवावी, जनजागृती व्हावी, काय करू नये याच्याबाबत थोडंसं लक्ष राहावं आणि एखाद्या वेळेस अप्रसंग घडल्यास त्यामध्ये कशाप्रकारे मदत घ्यावी याबाबत थोडी जनजागृती करण्यासाठी हा पूर्ण मोहीम आपण राबवलेली आहे. आणि नक्कीच याच्याने आपल्याला फायदा होणार आहे, सर्व नागरिकांना फायदा होणार आहे. थँक्यू. बालासाहेब बाबर, मी परभणीहून आलेले आहे. तर मी भरपूर मॅरेथॉन पळाले, पण आज इथं वेगळंच एक रूप पाहायला भेटलं की कारण इतके पोलीस म्हणजे कोणत्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत नाहीत, पण इतकं छान वाटलं की म्हणजे नोकरी असूनही म्हणजे लातूर पोलीस मॅरेथॉन 0.2 म्हणजे ही मागच्या वेळेसही मी मॅरेथॉनला आलेली होती, मागच्या वेळेसही विनर होते आणि ह्या वेळेसही विनर आहे. आणि इथलं छान एक भव्यरम्य वातावरण पाहून मलाही खूप उत्साह आला आणि खूप छान म्हणजे पाण्याची सोय, रूट पण एकदम छान आहे. थँक्यू.